हॅलो फ्रेंड, जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर हा दिवस आहे रथसप्तमीचा. मागच्या शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं की मी गेलेली रविवार पेठेमध्ये शॉपिंग करण्यासाठी. तिथून मी वाणाच्या आणि हळदी कुंकाच्या वस्तू घेऊन आलेली. आणि त्याचप्रमाणे आज रथसप्तमी आहे आणि तुम्ही दूध उतू घालता की नाही. आता आपण काय करतो की दूध उतू घालायचं असतं तर त्यासाठी काय करतात, शेणाने आधी सारून घेतात. तर शहरांमध्ये सिटीमध्ये शेण वगैरे मिळत नाही, म्हणून काय करायचं, हळदीमध्ये पाणी टाकायचं आणि त्याने जे बोळका असतं त्याला ते लेपन करायचं. आणि मग इथे माझ्याकडे गौऱ्या होत्या तर मी खलबत्त्यामध्ये ते ठेवल्या होत्या, का तर खाली काळं नको म्हणून. शहरांमध्ये खूप साऱ्या गोष्टींना रिस्ट्रिक्शन असतात, ते आपल्याला व्यवस्थित फॉलो करून आपल्याला आपले रीतिरिवाज हे करायचे असतात. तर अशाप्रमाणे मग मी इथे दूध उतू घालण्याची जी प्रोसेस आहे ती करत होते. तर इथे मी पाटावरती आधी सूर्य काढला होता, सूर्यनारायणाची व्यवस्थित पूजा केली. त्यानंतर जे हळचं लेपन केलेलं बोळकं होतं ते असं ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये मग एक नाणं टाकलं, दूध टाकलं, साखर टाकलं, तीळ आणि तांदूळ टाकलं आणि ते दूध उतू घालवण्यासाठी मी प्रयत्न करू लागली. आता इथे जर आपल्याला चूल पेटवता येत नाही त्याच्यामुळे खूप कष्टाचं काम असतं, पण मी ते कसंबसं केलं. जर तुम्हाला हे पॉसिबल नसेल तर तुम्ही शेगडीवरती गॅसच्या दूध उतू घातलं किंवा पातेल्यामध्ये कशामध्ये घातलं तरीही चालतं. जर आपल्याकडे मातीचं बोळकं नसेल तर वाटीमध्ये, तांब्यामध्ये, कशामध्येही घालणं, पण घालणं महत्त्वाचं असतं. की आजच्या दिवशी असं म्हणतात की सूर्यनारायणांचा जन्म असतो आणि त्या दिवशी सूर्य उगवायला असं दूध उतू घालतात. तर ही परंपरा आहे, प्रथा आहे, जी आपण पाहिलेली असते ती पुढे नेत असतो. आणि अशा प्रकारे मग मी अन्वीला घेऊन सोबत तिला व्यवस्थित समजून सांगत, का तर अन्वीला फार क्युरिओसिटी असते की हे कशासाठी करतात, काय करतात. मग तिला व्यवस्थित समजून सांगून मी हे करत होते. आणि कॅमेरा अन्वीनी पकडला होता, त्याच्यामुळे त्याचा अँगल होता तो इकडे तिकडे जात होता. आणि मग हे याच्यामध्ये मी एक नाणं टाकलं होतं जे मी तिला दाखवत होते आणि व्हिडिओ शूटिंग ही आमची अन्वीच करत होती. तर अशा प्रकारे मग नाणं टाकलं होतं, त्याच्यामुळे तीळ आणि तांदूळ असे टाकले होते आणि भरपूर असं दूध टाकलं होतं. आता दूध हे नेहमी कच्चंच टाकायचं असतं, तापवलेलं दूध याच्यामध्ये नाही टाकत, तर कच्चं दूध टाकायचं. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये साखर टाकली होती, दूध टाकलं होतं आणि मग अशा प्रकारे हे केलं होतं, दूध उतू घातलं होतं. आता तुम्ही दूध उतू घालताय की नाही रथसप्तमीच्या दिवशी हे मला नक्की सांगा. आणि याच दिवशी मी हळदी कुंकूचा प्रोग्रामही घरी ठेवला होता, त्याचाही नेक्स्ट शॉट मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आणि मी काय वाणाच्या वस्तू आणल्या होत्या, काय मी लुटलं, तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे मी सूर्यनारायणांची आराधना करून हे दूध उतू घालवलं. या दिवशी आदित्य स्तोत्र म्हटलं तरीही छान असतं. आणि हळदी कुंकाची अशी छोटीशी तयारी मी केली ती माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. कशी रांगोळी काढली होती, कसं काय केलं, तर ते नक्की पाहायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.